मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व महिला भगिनींसाठी मोठी आनंदाची बातमी। भरपूर अशा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही बातमी सध्या ऐकत असाल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मार्च महिन्यात एकूण 2 हप्ते जमा होणार आहेत। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता। काय सत्य आहे याबद्दलची पूर्ण माहिती या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। राज्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे ती पूर्ण माहिती आपण समजून घेऊया। लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार सन्मान निधी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार आहे असा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेला आहे। यासाठी आवश्यक सर्व तांत्रिक बाबीची तयारी पूर्ण झाली असून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यात सन्मान निधी जमा केला जाईल असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। म्हणजे हा महिला दिन कधी आहे याबद्दलची माहिती समजून घ्या। 8 मार्च रोजी महिला दिन असल्यामुळे 5 मार्च म्हणजे उद्यापासून हे पात्र महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरू केले जाणार आहेत। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार सन्मान निधी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिला लाभार्थींना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार आहे असा उल्लेख करण्यात आलेला आहे। या ठिकाणी किती मिळणार आहे? 1500 रुपयांचाच हप्ता मिळणार आहे। भरपूर अशा चॅनलच्या माध्यमातून 3000 रुपये मिळणार आहेत अशी माहिती देण्यात येत आहे, परंतु 3000 रुपये तुम्हाला मिळणार नाहीत, फक्त 1500 रुपये या महिन्याचे तेवढे तुम्हाला मिळणार आहेत। मार्च महिन्याचा हप्ता सध्या तरी या ठिकाणी येणार नाही। अधिवेशन संपल्याच्या नंतर याची तारीख सुद्धा डिक्लेअर केली जाईल अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।